राज्यसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे, कारण मवियानं दुसरा उमेदवार दिल्यास भाजप चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। मवियानं एक उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते अशी शक्यता आहे, तर मवियानं दुसरा उमेदवार दिल्यास मात्र निवडणूक अटळ असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे जर मवियानं दुसरा उमेदवार दिला तर राज्यसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती। मवियानं दुसरा उमेदवार दिल्यास भाजप चौथा उमेदवार उतरवणार। मवियानं आव्हान दिल्यास महायुती भिडणार। राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये महायुतीच्या 4 तर महाविकास आघाडीची 1 जागा सहज निवडून येऊ शकते। 6वी जागा कोणाची यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय। 6व्या जागेसाठी कोणत्याही एका आघाडीकडे 41 मतांचा कोटा नाही। 6व्या जागेसाठी सर्वसहमतीचा उमेदवार देण्यावर चर्चा सुरू झाली आहे। सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून ठाकरे गटानं कोल्हापूरच्या शाहू महाराजांचं नाव पुढे केलं होतं, मात्र महायुतीकडून अद्यापही या नावावरती कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। एक उमेदवार निवडून येईल एवढा मतांचा कोटा काँग्रेसकडे आहे। काँग्रेस रघुराम राजन यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। सध्याची आकडेवारी रघुराम राजन यांच्यासाठी अनुकूल असली तरी निवडणुकीसाठी मतदान झालं तर भाजप पुन्हा चमत्कार करण्याची शक्यता नाकारता येत नाही। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणं हे खरं तर काँग्रेसच्या फायद्याचं ठरणार आहे, कारण काँग्रेसचे अनेक नेते हे लवकरच काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता वर्तवली जाते। अशातच जर निवडणुकीच्या काळात त्यांची मतं जर महायुतीच्या नेत्यांना मिळाली तर मात्र रघुराम राजन यांची सीट सुद्धा धोक्यात येऊ शकते। निवडणुकीचं गणित पाहिल्यास महायुतीचं पारडं जड आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पराभवाची नामुष्की पत्करण्यापेक्षा 6वा सहमतीचा उमेदवार रिंगणात उतरवला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। चेतन नावरेसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।